नमस्कार, मी दिव्यांग कृष्णात. आता इथं पिंपळगावमध्ये मरगुबाईची जत्रा बघायसाठी आलो आहे. मस्त आहे आणि मला एक आमंत्रण आलं म्हणून इथं आलो आहे लगेच. आता तर पावती फाडायला पंच कमिटी बसलेली आहे. आणि मरगुबाई यात्रा मामा कशासाठी भरते यावेळेला? आता गणपती झाल्यावर गणपती झाल्यानंतरच भरती असं नाही. मरगुबाईची यात्रा ही श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावण महिना संपेपर्यंत आपल्या आम्ही पिंपळगाव खुर्द गावचा रहिवासी असून श्रावण महिना सुरू झाल्यापासून श्रावण महिना संपेपर्यंत आपल्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा मांसाहार केला जात नाही. सर्व देवदेवतांना श्रावण महिन्यामध्ये सोमवार आणि शुक्रवार असा पाळक असतो आणि जलाभिषेक घातला जातो प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी श्रावण महिन्यामध्ये. गावामध्ये विविध प्रकारचे सत्यनारायण महापूजा असते, पोथीपुराण वाचलं जातं. कुठल्या प्रकारचा मांसाहार वगैरे सगळा वर्ज्य असतो. आणि श्रावण महिना झाल्यानंतर गणपती पुढं जर अडचण असेल आणि गणपती लगेच आले असतील, उपवास वगैरे कुठला असेल तर पुढे ढकलली जाते. नसेल तर श्रावण महिना झाल्यानंतर पहिला मंगळवार असो किंवा शुक्रवार असो त्या दिवशी आपल्या या देवीची यात्रा केली जाते आणि खणा नारळानं ओटी भरून मगच तर सोडली जाते आणि मगच श्रीफळ वाढवला जातो आणि अशा प्रकारे मग श्रावण महिन्याची सांगता केली जाते आणि मगच मांसाहार वगैरे असाही केला जातो. मामा, आपल्या गावची प्रथा सांगितल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद आहे तुमचं. आपण ओके. आमच्या गावच्याबद्दल तुम्ही चांगल्या एक प्रकारची धार्मिक या विधीसाठी आमच्याकडून बातमी घेतली, त्याबद्दल तुमचं सुद्धा मी मलगोंडा पाटील या गावचा रहिवासी या नात्यानं, एक नागरिक या नात्यानं तुमचं सुद्धा पूर्णपणे मी आभारी आहे. ओके ओके, थँक्यू मामा.